नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आज आपण आहोत नीरा ग्रामपंचायतीमध्ये। नीरा ग्रामपंचायतीमध्ये आत्ताच मागासवर्गीय निधीचं नियोजन कसं करावं या संदर्भात एक बैठक पार पडली आणि आज आपल्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ काय सांगाल। आज एक बैठक पार पडली, बैठकीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने साधकबाधक चर्चा केली, तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्या का किंवा कशा प्रकारे ही चर्चा झाली काय? आज ग्रामपंचायत नीरा शिवचक्रावर येथे मागासवर्गीय 15% अनुदानाच्या संदर्भात जी मीटिंग झाली, समाजाच्या सर्व प्रश्नावर मीटिंग झाली। ग्रामपंचायतीने सर्व सदस्यांनी आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी सर्व समाजाचे जे काही प्रश्न असतील ते तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे आणि त्या आश्वासनाला ते बांधील राहतील अशी समाजाच्या वतीने मी पण अपेक्षा करतो आणि थांबतो। आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य आबी भालेराव आहे। भालेराव, काय सांगाल चांगल्या पद्धतीची मागणी तुम्ही आता जे फंडसाठी किंवा नियोजनासाठी जी सभा घेतली होती, मीटिंग घेतली होती, कशी झाली मीटिंग, काय मागणी आहे लोकांची? प्रथमतः मी नीरा शिवचक्र ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचं खरं तर कौतुक करतो, कारण पहिल्यांदाच ही मागासवर्गीय समाजाची 15% निधीच्या आराखड्याबाबत मीटिंग आज या नीरा शिवचक्र ग्रामपंचायतीवर प्रथमच या ठिकाणी पार पडली। खरं तर एक खेळीमेळीत असे समाजाच्या काही अडचणी असतील, 15 वित्ताचा आराखडा असेल, 15% निधीच्या बाबतीत विषय असेल, खरं तर एक सर्व समाजाने एक ज्या समाजाच्या काही अडचणी कामं असतील ते एक आज प्रकर्षाने ग्रामपंचायतीच्या समोर मांडण्याचं काम आज समाजाने केले। त्याला एक नीरा शिवचक्र ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, त्यांनी एक पॉझिटिव्हली त्यांना एक समाधानकारक आश्वासन देण्याचं काम आज या ठिकाणी ग्रामपंचायतीने केलं। खरं तर या बैठकीला पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती माने साहेब सुद्धा होते। माने साहेब, तुम्ही या बैठकीला होता, कशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स होता आणि काय काय मुद्दे या बैठकीमध्ये घेण्यात आले? प्रथमच घेतलेल्या बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे। त्याबरोबर झालेल्या चर्चेत सुद्धा सरपंच, उपसरपंच आणि अन्य प्रेक्षक जे होते त्यांनी सहभाग घेतला। विशेषतः मागासवर्गीयांसाठी हा जो निधी येतो त्या निधीचा वापर कसा करावा हे उपसरपंच राजेश भाऊ काकडे यांनी अगदी समजावून सांगितलं। काही चर्चा साधक बाधक झाल्या, काही वेड्या वाकड्या झाल्या, पण मीटिंग मात्र आजची खूप चांगल्या प्रकारे पार पडली। आपल्याबरोबर नेरेचे उपसरपंच राजेश काकडे आहेत आणि त्यांनी सुद्धा या मीटिंगमध्ये चांगली चर्चा घडवून आणली आणि लोकांचे प्रश्न समोर आल्यानंतर त्यांना चांगलं उत्तर किंवा त्याच्या संदर्भात काही योजना देखील त्यांनी सुचवलेल्या आहेत। राजेश काकडे, आपल्याबरोबर काय सांगाल, कशा पद्धतीने ही बैठक झाली आणि या बैठकीमधून महत्त्वाचे काय प्रश्न चर्चा केले? सर्वप्रथम मी सौतेचे काकडे, ग्रामविकास अधिकारी रमेश राऊत आणि माझे सगळे सहकारी यांचं खरंच मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली, ज्या चर्चेमध्ये खरं तर प्रत्येक ग्रामपंचायत खरं तर पळत असते, बाजूला बगल देत असते, कारण त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्यामध्ये अनेक ठिकाणी कोंडी होऊ शकते। परंतु मला सुरुवातीपासून एक नेहमी वाटतं की ग्रामसभा असेल, समाजाची मीटिंग असेल किंवा काही असेल, तर ज्यावेळेस आपण ग्रामसभा घेतो त्यावेळेस अनेक प्रश्नांचं निरसन होतं, अनेक गोष्टींचं शंका निरसन होतंय आणि अनेक गोष्टी जे काही समज आणि गैरसमज असतात ते निघून जातात। आता मागासवर्गीय समाजाचे आमचे 3 मेंबर त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आहेत, जावळेताई, झुंजरेताई आणि अभिषेकजी भालेराव। त्या 3 मेंबरच्या वतीने आज चांगल्या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी समाजापुढे मांडण्यात आले। त्याचबरोबर सदस्य समोर जे ग्रामस्थ होते त्यामध्ये उपसभापती मानेसर होते, त्यामध्ये रामराव गायकवाड होते, दादा गायकवाड होते, त्यामध्ये अमोलजी साबळे होते, त्यामध्ये स्वप्नीलजी कांबळे होते। म्हणजे मी हे समाजाची नावं घेतो जे प्रकर्षाने समाजामध्ये काम करत असताना पुढाकार घेऊन समाज हितासाठी काम करत असतात। हे सगळे लोक त्यामध्ये कोणाचा नामोल्लेख राहिला असता तर ते जाणून बुजून नाही, परंतु हे सगळे तिथं असताना एक चांगल्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली। अनेक लोकांचे शंका कुशंका होत्या ते निघून गेल्या। अनेक लोकांचा निधी कसा असतो,
15% ग्रामनिधी म्हणजे काय, तो निधी अलॉट केला कसा जातो, तो शिल्लक आहे का सध्या अजून खर्च करणं अपेक्षित आहे. 56,56,900 रुपयाचा निधी आता सध्या पेंडिंग आहे, जो मागासवर्गीय समाजाचा खर्च करणं अपेक्षित असतं. ते निधी जो शिल्लक राहिला त्या निधीचं नियोजन पुढील काळामध्ये जे झालं ते झालं, परंतु पुढील काळामध्ये ते आपण निधी कशा पद्धतीने खर्च करू शकतो याच्यासाठी आज मीटिंग झाली. त्याचबरोबर 15 वित्ताचा निधी जो 24 लोकांचा नेट मीटिंगसाठी आपण ठेवलाय, त्यांना आपण सभेला विचारलं की तो जर तुमच्याकडून खर्च होत नसेल, म्हणजे आम्ही खर्च करायचे ठेवले का, तर ते समाजाला खर्च करत असताना ठराविक समाजच त्यामध्ये समाविष्ट होतोय. मग ते जर निधी बदलून पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, मागणी करा. त्या पद्धतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आपण तो बदलून घेऊ आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये महिन्या 2 मध्ये तो खर्च निश्चितपणे करू. अनेक समाज मंदिराची मागणी होती, त्या ठिकाणी आता वार्ड नंबर 3 मध्ये समाज मंदिराचे एस्टिमेट झाले, वार्ड नंबर 4 मध्ये बोर्ड समाज एस्टिमेट झाले. त्याप्रमाणे यांची मागणी होती की बुद्ध विहार त्या ठिकाणी व्हावं. इतकं मोठं गाव आहे खरं तर खंते की त्या ठिकाणी बुद्ध विहार होत नाही. नजीकच्या काळामध्ये बुद्ध विहार सुद्धा ज्या ठिकाणी अस्मिता होऊन होते त्या ठिकाणी आपल्याला वर काय करता येईल का हे आपण निश्चितपणे या ठिकाणी बघू. एक खूप चांगल्या वातावरणामध्ये खूप चांगली चर्चा साधक बाधक झाली. त्याचबरोबर शेवटी ग्रामसभा आणि मीटिंग कुठलाही वाद विवाद झाले तरच बऱ्यापैकी ते वातावरण निवळतं. असणारे प्रश्नांना वाचा फुटते आणि त्याची उत्तरं शोधली जातात. त्याच्यामुळे तो वाद झाला किंवा साधक बाधक झाले ह्याच्यापेक्षा ती ग्रामसभा पूर्ण झाली. प्रत्येक माणसाला बोलण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक माणसाने जी शंका उपस्थित केली त्याचं निरसन करण्याचं, त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम ग्रामविकास अधिकारी असतील, सरपंच असतील, मी असेल किंवा आमचे काही सदस्य असतील त्यांनी प्रकर्षाने मांडलं आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली. मी सगळ्या समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की येत असताना सकारात्मक दृष्टीने आले की खर्च करायचं राहिलं, निधी आहे, मग तर त्याच्यावर वाद झाला बसण्यापेक्षा ती निधी खर्च कसा होईल याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आणि त्याच्यावर अंमल करण्याचं एक जबाबदारी उपसरपंच म्हणून आणि सरपंच आणि बॉडी म्हणून अत्यंत नम्रपणे सांगतो की येणाऱ्या नजीक काळामध्ये आंबेडकर चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा इतर काही कामं समाजाचे रेखाटलेले असतील ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं मानस आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. या संपूर्ण बैठकीमध्ये प्रकर्षाने जाणवलं की काही कामं हरकतीमुळे थांबून राहिलं, याच्यावर काही साधक बाधक चर्चा झाली का? 100% बऱ्याच गोष्टी. मग मी सांगितलं ना की ग्रामसभा किंवा समाजाची मीटिंग ह्या सगळ्यात महत्वाची असते की एखादा प्रश्न प्रकर्षाने जर व्हॉट्सअपवर येत असेल तर त्यामध्ये समाजाचा सुद्धा गैरसमज होतो, बॉडीचा सुद्धा गैरसमज होतो आणि लोकांचा सुद्धा गैरसमज होतो. मग त्या ठिकाणी नक्की आणलंय कशामुळं, मग त्या ठिकाणी असं ठरलं की त्या ठिकाणच्या सदस्यांनी त्या ठिकाणी मीटिंग लावायची, त्या ठिकाणचे समाजाचे नेतृत्व करतात, त्या नेतृत्व करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी एकत्र यायचं आणि बॉडीने तिथं जाऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक दृष्ट्या तो प्रश्न सोडवता येईल हा आपण खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली आणि त्या पद्धतीने आपण येणाऱ्या 15 दिवसामध्ये जे काही 4-5 समस्या आहेत जसं तुम्ही सांगितलं जागेचा अभाव, त्यावर आपण 100% कोणाचं जागा अडवली, कशामुळे अडवली, का अडवली ह्या ठिकाणी जाऊन मोजमाप करून मोजणी करून त्या ठिकाणी प्रश्न सोडतो. उपसरपंच म्हणून मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा की या तुमच्या सदस्यांपैकी जावळे सदस्यांनी म्हणजे महिला सदस्य आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की मला विश्वासात घेतलं जात नाही, या संदर्भात काय चर्चा झाली आणि या संदर्भात त्याचं समाधान करण्यामध्ये 100% मी सांगतो की त्यांचं जे म्हणणं होतं की त्या ठिकाणी माझ्यावर अन्याय होतोय, मला विचारात घेतलं जात नाही असं निदर्शनास आमच्या आलं नाही. परंतु नजर चुकीने 100% जर झाला असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतीने सदस्यांची दिलगिरी व्यक्त केली. कारण अधिकार सरपंच आणि उपसरपंच जरी पदाधिकारी असले तरी सर्व सदस्य 17चे 17 सदस्य तेवढ्याच किमतीचे आहेत. कारण सरपंचाला निवडून देताना उपसरपंचाला निवडून देताना वार्डातूनच निवडून दिले आणि एखाद्या सदस्याला निवडून देताना वार्डातूनच दिले, त्याच्यामुळे त्याही व्यक्तीला तेवढीच किंमत आहे. तुम्ही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सरपंच उपसरपंच निवडले याची जाणीव 100% आहे आणि जर काय नजर चुकीने राहिला असेल तर 100% दिलगिरी व्यक्त. तर हे होते निरेचे उपसरपंच राजेश काकडे, निरेचे ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती, या सगळ्यांचे पूर्ण आपण ऐकून घेतले की या बैठकीमध्ये काय काय घडलं आणि ही बैठक साधक बाधक आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्याचबरोबर या बैठकीमध्ये वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात ग्रामपंचायतीला यश आल्याचं पाहायला मिळते.